नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. काल दिनांक 6 मे 2026 रोजी बुलढाणा येथे छत्रपती शाहूंच्या समानतेच्या विचारामुळे लोकशाही जिवंत, विचारवंत व काळे छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न. वंचित पीडित जनसामान्यांच्या वेदनेवर फुंकर घालून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मानवतेच्या विचारांवर संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या शाहू महाराजांच्या कर्तृत्व आणि दातृत्वामुळेच देशात समानता निर्माण झाली. मानवी मूल्यांचे बीजारोपण करीत समानतेचा संदेश देणाऱ्या राजश्री छत्रपती शाहूंच्या विचारामुळे आजही लोकशाही जिवंत आहे, असे मत बहुजन विचारवंत सखाराम अवकाळे यांनी व्यक्त केले. बुलढाणा शहरातील जांभरुण रोड स्थित स्थानिक महात्मा फुले सभागृहात आयोजित राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त 6 मेला सायंकाळी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शाहू महाराजांना सामूहिक माल्यार्पण करून अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील, शिवप्रतिष्ठानचे राजेश हेलगे, शिवव्याख्याते योगेश तायडे, निखिल राणे, विजय साबळे पाटील, सतीश हिवरकर, अशोक बाहेकर, कमलाकर व्यवहारे, सुरेखाताई निकाळजे, अशोक बाहेकर, कमलाकर व्यवहारे, राम व्यवहारे, आशाताई गायकवाड, पंचफुलाबाई गवई, जिजाबाई इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावर अभिवादनपर समयोचित मनोगत व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांसह गणेश पाटील, पुंजाजी गायकवा, अतुल सोनुने, महेश तायडे, नारायण भाकडे यांच्यासह आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शाहू महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा जय. जय भवानी. जय शिवाजी. पुण्यतिथी त्यानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत. छत्रपती शाहू महाराज हे मोठे कोल्हापूरचे राजे होते आणि त्यांनी सर्व समाजासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जातीजातीमधील भेदभाव मिटावे यासाठी त्यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृह स्थापन केलं व तिथे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात पाठवण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्कॉलरशिपची सुद्धा व्यवस्था. छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपूर्ण देशात आज त्यांना वंदन होत आहे. छत्रपती शाहू महाराजांचा हा विचार जनसामान्यांना प्रवाहात आणण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षण, आरोग्य या सुविधा देण्याचा प्रयास त्यांनी जाणीवपूर्वक केला. ज्याप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे, सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, त्यासाठी स्कॉलरशिपची भूमिका त्यांनी घेतली आणि त्या माध्यमातून जनसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. घटनेचे शिल्पकार सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील शिक्षणासाठी आणि त्यांच्या स्कॉलरशिपसाठी त्यांनी सर्वोपरी प्रयत्न केला. तोच विचार बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या हक्कासाठी आरक्षणाच्या माध्यमातून संवर्धित केला, संरक्षित केला. तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थानं आज बहुजन समाजातली मुलं शिक्षित होऊ शकली, अधिकारी होऊ शकली. ही खऱ्या अर्थानं शाहू महाराजांची देण. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांना, कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन.